नितेश राणेंनी जे हलाल मटण विकण्याबाबत बोलले होते त्याला आता राज्यभरातून खाटीक समाजाकडून जो आहे तो विरोध केला जातो. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही झटका. तो नितेश राणे हा संधी साधू माणूस आहे. काय होतंय त्याला योगी व्हायचं आहे, जोगी व्हायचं आहे की पुढचा माहीत नाही. पण भाजपसाठी मात्र ही प्रस्थापित नेत्यांना खतऱ्याचीच घंटी आहे याच्या बोलण्यामुळं. याचा अर्थ आहे की कसला हलाल. तुम्ही भाजप काँग्रेसमध्ये होतात, जरा 2017चे त्यांचे व्हिडिओ पहा. हलाल केलेलं असं मटण दाबून खाताना दिसत आहेत. तेही खात आहेत, वडीलही खात आहेत. फार याच्या रमजानच्या ईद मिलन समारोहामध्ये मटण तोडताना ते दिसत आहे. याचा अर्थ काय समजायचा. आणि सोयीनुसार विष पेलवण्याचं काम जर तुम्ही करत असाल तर हे मला वाटतं या देशामध्ये यांना लोकशाही मानायचीच नाही. आमच्या अध्यक्षांनी म्हटलं त्याप्रमाणे आपला देश आणि राज्य आता तालिबानीकडे झुकतो आहे. उद्या या देशाचा तालिबान होईल अशा प्रवृत्तीमुळे हे आता स्पष्ट होत आहे. राजापूरमध्ये धार्मिक तेढ निर्माण करणारी घटना घडलेली आहे. कुठे? राजापूर कोकणातल्या. आणि तिथे आता तणावाचं वातावरण असलं. मी माहिती घेतोय ती. मला तुम्ही सकाळी वाजलं थोडंसं माझ्या मोबाईलवर, पण पूर्ण माहिती येऊ द्या कशामुळे तेढ निर्माण झाला आहे. खरं म्हणजे आता रमजान आहे, काल होळी झाली. ही पवित्र सण असतात सर्व धर्मांची, हिंदूची, मुस्लिमांची. यामध्ये अशा प्रकारचं कधी वातावरण होत नव्हतं. आणि सगळं शांत असताना तेल टाकण्याचं काम कशाला करायचं. कुठे कोणाचा उद्रेक होताना दिसतोय. तुम्ही जाणून बुजून जर एकमेकांच्या विरुद्ध झुंजवण्याचा सरकारचा मंत्री जर प्रयत्न करत असेल मग सरकारलाच कायदा सुव्यवस्था खड्ड्यात घालायचे याचा अर्थ हा स्पष्ट होतोय. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.